नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये। सध्या मार्केटमध्ये मोठी आणि फ्रेश अशी कोलंबी मिळते, तर आज मी ही कोलंबीच आणली आहे आणि आज झटपट सार बनवून दाखवणार आहे मी। सगळ्यात आधी एक वाटण बनवून घेऊया। हे वाटण बनवण्यासाठी मी इथे सुकं खोबरं घेतलंय, अर्धी वाटी बारीक तुकडे करून घेतलेत। त्यानंतर 7-8 लसूण पाकळ्या घेतल्यात, छोटासा आल्याचा तुकडा घेतलाय, 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर घेतली आहे। हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरी देखील चालेल। हे बघा, या पद्धतीने मी हे वाटण वाटून घेतलंय। चला पटकन फोडणी देऊन घेऊया। फोडणीसाठी इथे एका भांड्यामध्ये मी तेल गरम केलं, लसूण चेचलेलं टाकलंय 7 ते 8 पाकळ्या, त्यानंतर थोडंसं हिंग टाकलंय आणि वरून आपलं वाटण टाकलंय। वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं, या तेलावरती परतून घ्यायचं। वाटणात जे पाणी आहे ते पाणी आटेपर्यंत असं परतून घ्यायचं, पाण्याचा अंश गेला पाहिजे। ज्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटलं त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ठेवलंय, ते पाणी आपण वापरणार आहोत नंतर। 3 ते 4 मिनिटं वाटण छान परतून घेतलं। आता सुके मसाले घालूया। सगळ्यात आधी हळद, त्यानंतर हा आपला आगरी मसाला, थोडंसं गरम मसाला टाकते आणि आता हे मसाले पण चांगले परतून घ्यायचे, या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे। साईडला थोडंसं तेल सुटेपर्यंत मिक्स करायचे। स्लो गॅसवरती ही प्रोसेस करायची, म्हणजे आपले मसाले करपत नाहीत। 2-3 मिनिटं मी मसाले बघा छान परतून घेतले आपल्या फोडणीमध्ये। आता आपल्याला पाणी टाकायचं आहे, पण सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी ठेवलं होतं ते पाणी पहिल्यांदा वापरूया आणि त्यानंतर मग वरून मी थोडंसं आणखी पाणी टाकते, थोडंसं मिक्स करून घेते आणि आता वरती झाकण ठेवून वाफेवरती पाणी ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची आहे। चला आता मी तुम्हाला कोलंबी दाखवते। हे बघा, अशी मोठी कोलंबी आणली आहे, साफ करून घेतली आहे। वरचं सगळं टर्फल कवच जे आहे ते काढून घेतलं आहे, शिवाय मध्ये हा जो धागा असतो तो पण मी काढून घेतला आहे। 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने कोलंबी धुवून घेते। अशी मोठी कोलंबी सध्या भरपूर आहे मार्केटमध्ये, तर ह्यातला हा काळा धागा जो असतो तो काढून टाकायचा आहे। इथे माझी कोलंबी स्वच्छ साफ 2-3 वेळा पाण्याने धुवून झाली आहे आणि आपल्या रश्श्याला पण उकाळा आला आहे। झाकण काढलं आहे, झाकणावरचंच पाणी मी थोडंसं रश्श्यामध्ये वाढवून घेतलं आहे। त्यानंतर 4-5 कोकमाचे तुकडे टाकले आहेत। आता कोलंबी टाकूया। तर इथे मी एक एक करून कोलंबी अशी रश्श्यामध्ये सोडते। कोकमाच्या ऐवजी तुम्ही कैरी टाकली तरी चालेल किंवा चिंच टाका तरी देखील चालेल, अंबोशी घाला तरीही चालेल। आता पुन्हा एकदा झाकण ठेवून झाकणात पाणी ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची। 4 मिनिटांनी मी झाकण काढलं आहे। आता त्यात चवीपुरतं मीठ टाकते आहे, थोडीशी कोथिंबीर टाकते आहे, मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचं आहे। बघा, झटपट कोलंबीचं सार तयार झालं आहे। थोडं थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। बघा, छान तर्री आली आपल्या रश्श्याला कोलंबीच्या। खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळही नाही, असं परफेक्ट आपलं कोलंबीचा रस्सा किंवा कोलंबीचं सार तयार झालं आहे। कोलंबीच्या रश्श्यासोबतच मी कोलंबी पण फ्राय केली आहे, मस्त अशी कुरकुरीत कोलंबी फ्राय केली आहे। गरमागरम भात, फ्राय केलेली कोलंबी आणि आपला कोलंबीचा रस्सा, असा हा जेवणाचा बेत आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल देखील वाजवा, म्हणजे आपल्या पुढच्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर ही फ्राय केलेली कोलंबी बघा किती कुरकुरीत दिसते, मस्त खायला पण कुरकुरीत लागणार आहे। तर अशी फ्राय केलेल्या कोलंबीची रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल का ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, टेक केअर, मस्त खा आणि स्वस्थ रहा।